नमस्कार. आजचा व्हिडिओ खूपच मोठा होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ज्या विषयावर काम केलं, ज्या आंदोलनांमध्ये भाग घेतला, अगदी तरुण असल्यापासून आजपर्यंत काही मुद्दे लावून धरले आणि काम केलं त्याच्यावर. ते होतं मराठी शाळा, मराठी भाषा आणि विशेषतः मराठी भाषा या विषयावर. आणि परवा शिरूरमध्ये, पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये आपल्या मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी मराठी शाळांच्या पालकांचं महासंमेलन भरवलं. ते महाराष्ट्रभर आता महासंमेलनं घेत फिरत आहेत आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी धडपडत आहेत. तर नेमक्या या विषयांवर कामही करत आलो होतो. 20-25 पासून कामं करत आलो होतो आणि खूप मुद्दे होते. मग आंदोलनं, काय जेवढं जमेल तेवढं काम करत राहिलो. आत्ता जो मराठी दिवस साजरा केला जातो, याचा मराठी पंधरवडा, मराठी आठवडा आम्ही सुरू केला होता. पुण्यातली काही आमची मंडळी होती, अनिल गोरे आणि आम्ही मंडळी 5-6 लोकांनी येऊन मराठी दिवसाची सुरुवात केली होती. आणि त्यावेळेस IBN लोकमतला चॅनेलवर निखिल वागळे होते, त्यांनी साथ दिली होती. आणि मग तिथून सरकारने ती कल्पना उचलली आणि मराठी दिवस सुरू केला. आम्ही तो आठवडा सुरू केला होता. ते 27 फेब्रुवारी विवा शिरवाडकरांच्या नावानं मग तो मराठी दिवस सुरू झाला. तर अशी काही कामं होत आली. पण मग परवा परिषदेच्या निमित्तानं नव्यानं काही पुनरावलोकन झालं मेंदूतलं आणि नवे मुद्देही काही सुचले आणि विचार करत राहिलो तेव्हा अनेक गोष्टी नव्यानं कळत गेल्या. आपलं काय नेमकं बरोबर होतं आणि काय चुकलं. आणि मला वाटलं याच्यावर बोलून ठेवावं. आणि तो व्हिडिओ किती मोठा होईल किंवा ते असल्या व्यावसायिक नजरेनं पाहण्यापेक्षा आपलं ठरलंच आहे की या माझ्या चॅनलवर मुक्तपणे बोलून ठेवायचं. चुकीचं असेल, बरोबर असेल, काळ ठरविल, समाज ठरविल. तर ते बोललं पाहिजे. आणि काही मुद्दे लक्षात आले, ते मुद्दे बोलले पाहिजेत असं वाटत राहिलं. तर ढिगाण मुद्दे आहेत आणि ते काढूनही ठेवलेले आहेत. मी मागेही म्हणालो तसं दिसायची समस्या असली तरी मी धडपड करत राहणार आहे. शस्त्रक्रिया होईल तेव्हा होईल, पण मुद्दे बोलले पाहिजेत. आणि मग ते बॅकग्राऊंड आणि आपण कसे दिसतो यापेक्षा मला वाटतं मुद्दे फार महत्त्वाचे आहेत आणि ते बोलणं गरजेचं वाटत राहतं. किमान आपल्या मेंदूत आलेलं आहे ते बोलून ठेवणं गरजेचं वाटतं. तर त्या अर्थाचं काही बोलायचं आहे. आणि पुढं पुढे हे सगळं जरा गंभीर होत जाईल. याची जातीय कारणं पण धार्मिक कारणं पण शोधायची आहेत. आपल्या देशात एकूण जे काही वातावरण आहे त्या वातावरणात भाषेचे खेळ कसे खेळले गेले किंवा भाषेची राजकारणं कशी खेळली गेली याविषयी पण बोलायचं आहे. तर मधल्या काळात म्हणजे आम्ही शाळांमध्ये शिकत होतो तेव्हा हे नव्हतं. शाळा रीतसर होत्या आणि त्याच्यात शिकत होतो आम्ही आणि शिकलो. आणि ज्या ज्या काही कारकिर्दी होत्या त्या झाल्या. त्यावेळेस कुणी असं इंग्रजी भाषेची सक्ती किंवा इंग्रजी भाषा खूप गरजेची आहे आणि नाही आली तर तुम्ही मराल वगैरे. पण मला आठवतं माझ्या लहानपणी इंग्रजीची हवा सुरू झाली होती. त्याला मराठीत तुम्ही ज्याला क्रेज म्हणता, त्याला मराठीत शब्द आहे की नाही मला माहीत नाही, पण क्रेज म्हणता, ती क्रेज माझ्या लहानपणी सुरू झाली होती हे मला आठवतं. आणि ती कोणी सुरू केली असेल तर ते आपल्या भाषिक जे काही प्रांतरचना झाल्या आणि यातनं ते झालं असावं. तर आमच्या पिढीलाच म्हणजे मी 4थी-5वीला असतानाच इंग्रजीचं आकर्षण, इंग्रजी भाषा फार भारी असते आणि ज्याला इंग्रजी येतं तो भारी असतो, अशा पद्धतीचं काहीतरी सुरू झालं. अर्थात आम्हाला ते उपलब्ध नसल्यामुळं आम्ही त्यातनं वाचलो आणि आयुष्यात पुढं मराठी शाळा येत राहिल्या आणि शिकलो. आणि मग कुठल्या भाषा परक्या पण वाटेना. आणि मग भाषांचा अभ्यास सुद्धा झाला की भाषा कुठून जन्माला आल्या, कशा आल्या आणि त्यांचा प्रवास कसा झाला हे जेव्हा शिकायला मिळालं तेव्हा तर फार आनंददायी वाटलं. पण मग भाषा एकमेकींना मारतात का किंवा एकमेकींना खातात का असंही काहीतरी नंतरच्या काळात सुरू झालं. पण मग नंतर आम्ही शाळांमधनं बाहेर पडायला आणि शाळेवर इंग्रजीचं आक्रमण व्हायला सुरुवात झाली. आणि इंग्रजीची एक दहशत अशी मस्त व्यापारी पद्धतीनं बसवली गेली की जर तुम्हाला इंग्रजी नाही आलं तर तुम्ही जगण्याच्या लायक नाही आहात आणि तुम्ही मराल, तुम्ही उपाशी मराल. असा अतिशय धंदेवाईक पद्धतीनं भारतात आणि महाराष्ट्रात विशेषतः, जास्त करून महाराष्ट्राचं बोलू आपण, कारण महाराष्ट्रात
हा गोंधळ सुरू झाला. साधारण मला आठवतं 80पासून 85च्या काळात इंग्रजी भाषेची लाट आणण्यात आली ठरवून. आणि त्याच काळात विनाअनुदानित शाळा, शिक्षण सगळीकडे पोहोचलं पाहिजे नावानं सरकारनं एक ढोंग सुरू केलं. विनाअनुदानित शाळा सुरू केल्या. खरं तर देशाचा, राज्याचा 50% पैसासुद्धा शिक्षणावर वापरला असता तरी चाललं असतं. कारण बाकीच्या सगळ्या क्षेत्रांची जी काही वाट लागली आहे ना, तर ती तर काही भरून नाही आली भाषेचे पैसे वाचवून. तर शिक्षणावर शाळा सरकारनं सुरू करायला, मोफत शाळा सुरू करायला, मोफत शिक्षण सुरू करायला काही हरकत नव्हती. पण शिक्षण दारोदारी पोहोचलं पाहिजेच्या नावाखाली विनाअनुदानित नावाच्या शाळांचं एक ढोंग इथं उभं राहिलं. आणि पुढाऱ्यांच्या हातात शिक्षणातला पैसा देण्यात आला. तुम्ही खाजगी शाळा काढा आणि तुम्ही पैसा कमवा दाबून. इथं शिक्षणाची वाट लागायला सुरुवात झाली. आणि यांनी सांगितलं की इंग्रजी नाही शिकला तुम्ही तर तुम्ही मराल. म्हणजे 850 कोटी लोक एका भाषेवर आणणं आणि त्यांच्या त्या भाषेतच रोजगार निर्माण करणं असं काहीतरी. तर एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत मेंदूला स्थलांतरित व्हायला किमान 300-400 वर्षाचा काळ जातो. तर ती भाषा आपली स्वतःची वाटायला लागते. म्हणजे याचा अर्थ असा झाला की इंग्रजीचा दबाव आणून मधल्या 300-400 वर्षातल्या पिढ्या, म्हणजे 100 वर्षाला 4 पिढ्या झाल्या तर साधारणपणे 12 पिढ्या वाया गेल्यानंतरच तुम्ही त्या भाषेत स्थलांतरित व्हाल पूर्णपणे. आणि मग ते 300 वर्षातून काही अर्थ राहिला नाही का यांच्या रोजगाराचं. यांची जी काही द्विधा होईल मेंदूची, त्यांच्या मेंदूला विचार करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा ज्याच्यात त्यांना सहज वाटतं आणि सहजपणे संवादी होता येतं आणि सहजपणे मग व्यवसाय करता येतात, व्यवहार करता येतात, जगण्याचे व्यवहार करता येतात, या सगळ्या व्यवहारांची गच्छंती होईल अशा पद्धतीची दहशत 85च्या काळात महाराष्ट्रात विशेषतः बसवण्यात आली. त्यातनं विनाअनुदानित आणि खाजगी शाळा आणि इंटरनॅशनल स्कूल, म्हणजे शाळा गल्लीत, पोरं शिकायला येणार गल्लीतले, आणि त्याला आंतरराष्ट्रीय शाळा म्हणायचं, इंटरनॅशनल स्कूल्स वगैरे. आणि आता तर राडाच झाला आहे शिक्षणाचा. आणि तो खाजगीकरणामुळं पण झाला. म्हणजे सरकारनं शिकवलं असतं तेच पैसे आमचेच पैशात चालणार ना. बरं, खाजगी शाळा आहे आमच्याच पैशात चालणार. मग खाजगी शाळांना द्यायचे पैसे सरकारनं घेतले असते तर काही बिघडलं असतं का? पण सरकारनं धंदे काढून दिले त्यांच्या पुढाऱ्यांना, रोजगार निर्मिती करून दिली पुढाऱ्यांना आणि ते संस्थानिक झाले. शिक्षण महर्षी जन्माला आले राज्यात. आणि कुठलेही टुकार काही शाळा काढायला लागले. ज्यांना शिक्षणाची शी काढता येत नाही ते लोकसुद्धा शिक्षण महर्षी झाले. आणि तुफान धंदा, मग त्यांच्या इमारती, मग ते दिल्लीला शाखा काढली, दुबईला शाखा काढली, इथपर्यंत त्यांचे शिक्षणाचे विक्रम झाले. एक शाळा काढून तिथली तेवढी पोरं शिकवावीत आणि दुसऱ्या गावात दुसऱ्याला नाही 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 नाही. मग त्याच्यात कब्जेबाजी, त्याच्यात ते काय, त्यातले दाऊद इब्राहिम जन्माला आले. शिक्षणाचं स्मगलिंग सुरू झालं, तस्करी, आणि वाट लागत गेली. तर शिक्षणाची दहशत बसवण्याचा एक मानसशास्त्रीय खेळ, इंग्रजी शिक्षणाचं दहशत बसवण्याचा खेळ, मानसशास्त्रीय खेळ महाराष्ट्रात खेळला गेला. आणि त्यातनं मराठी भाषेची गच्छंती सुरू झाली. आणि पालकही आपले बावळट, ते पोटार्थीच. त्यांना शिक्षण, ज्ञान याचं काही घेणं नाही. शिक्षण हे ज्ञानासाठी असतं, भाषा ही ज्ञानासाठी असते, अजिबात नाही. यांचं सगळ्यात पोट पुढं, मेंदू नाही. प्रत्येकाचं पोट पुढं आणि त्या पोटाचा विचार असा की पोट नाही भरलं तर कसं होणार. आणि जणू ते एक आणखी भ्रम झालं की शिक्षण नाही घेतलं तर पोट भरणारच नाही म्हणून. आणि मुळात हा एक भ्रम पसरवण्यात आला तो मधल्या पद्धतशीर 75 वर्षांमध्ये की शाळांमध्ये ज्ञान आणि शिक्षण आहे म्हणून. शाळांच्या इमारती आणि शाळांच्या भिंती म्हणजे ज्ञानाचं केंद्र आणि शिक्षणाचं केंद्र. प्रत्यक्षात तसं झालं नाही. आता तर खूप पिढ्या निघाल्या शाळांमधनं, त्या इमारतींमधनं. अक्कल आलेली दिसते का भोवती? भारतीय माणसाला एकदा तपासून पाहिलं तर बघा, मेंदू गुडघ्यातच आहेत अजून लोकांचे. म्हणजे ते शिक्षण फक्त डिग्र्यांसाठी, पदव्यांसाठी आणि नोकऱ्यांसाठी. पैसा हाच भाषेचा एकमेव उद्देश असतो. बरं असेल, मान्यच करू, पण पैसा फक्त इंग्रजी भाषेत असतो. आत्ता गंमत अशी आहे की कुठल्याच प्रकारच्या पिढ्या राहिलेल्या नाहीत आता. ज्यांना इंग्रजी पूर्ण येत नाही, ज्यांना मराठी पूर्ण येत नाही, ज्यांना हिंदी पूर्ण येत नाही, कुठलीच भाषा पूर्ण येत नाही, अशा
गलिच्छ पिढ्या जन्माला आल्या. कुठलीही भाषा कुठल्याही माणसाला त्या भाषेत जन्माला आलेल्या संपूर्णच्या संपूर्ण मराठी भाषा किंवा कुठलीही भाषा पूर्णपणे एका माणसाला येतच नसते मुळात. भाषा खूपच मोठी असते आणि खूप आवाढव्य असते आणि ती सगळ्यांना येत नाही. पण गैरसमज असा पसरवण्यात आला की दुसरी भाषा तुम्ही शिकलात तर तुमचा विकास होईल, नाही तर तुम्ही मराल. म्हणजे ही पण धडकी भाषा येणार नाही, हिच्यापासून तुमचे लागेबांधे तुटणार. पुढच्या भाषेची ती जे काही लग्नसंबंध तुमचे होणार आहेत ती रीतसर होणार नाही. तो संसार मांडल्यानंतर 200-300 वर्ष जाणार आहेत त्या संसार मनाचा व्हायला, मेंदूचा व्हायला. असल्या काळात अडकून ठेवले. आता कसले संदर्भ नाही आहेत. भारतीयत्व म्हणजे काय आपलं नेमकं, आपण मराठी आहोत म्हणजे नेमकं काय आहोत, आपण पृथ्वीवरचे नागरिक आहोत म्हणजे काय, कशाचंच भान नाही. आपले सांस्कृतिक संदर्भ नाहीत, काहीच नाही. अर्धवट तुटलेल्या पिढ्या जन्माला आल्या आणि ते जगत राहतात आणि त्यांना शिकवलेलं आहे. आय टीमध्ये नोकरी आहेत आणि आय टीमध्ये किती लोक जाणार? 850 कोटी लोक आय टीमध्ये जाऊ शकतात. महाराष्ट्रातले 14 कोटी लोक आय टीमध्ये जाऊ शकतात. दुसरे धंदे करायचे कोणी? आणि जगाबरोबर राहायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी जगाबरोबर राहायचं आहे कशाला? स्वतःबरोबर राहायचं असतं. जगाबरोबर कशाला राहायचं असतं? स्वतःबरोबर जगायचं असतं, स्वतःबरोबर जग घ्यायचं असतं आणि जगाशी तडजोडी करतोच आपण. त्या भाषेवरच केले पाहिजेत असं काय तेव्हा? कितीही जगता येऊ शकतं ना. कष्टाला जात आणि भाषा नसते. घाम घालण्याला भाषा आणि काही संदर्भ नसतात कष्टाला. कष्ट कुठेही करावेत, पण ते कष्टसुद्धा त्यांना नोकरीकडं पोटपुडं करून असं ढकलण्यात आलं की तुम्ही नाही इंग्रजी शिकलात तर तुम्ही मराल. नाही मेलो आम्ही. इंग्रजी येतच नाही धडकं. आणि ज्यांना इंग्रजी येतं त्यांची अवस्था पाहिल्यानंतर सांस्कृतिक हसायला येतं फक्त. त्यांना इंग्रजीचंही धड काही माहीत नाही. तिथले संदर्भ, तिथली माती, तिथली मुळं माहीत नाहीत आणि इथली मुळं उखडली त्यांची. तिथंही रोजायच्याच अजून त्याला 200-300 वर्ष जातील आणि इथलं उखडलं त्यांचं गेल्या 40-50-55 वर्षात. आधांतरी अशी त्रिशंकू पिढी झाली आहे मेंदूनं आणि अक्कल नाहीच आहे अजिबात. स्थैर्य आणि सामंजस्यच नाही. मेंदूचं स्थैर्य घालवते भाषा. एवढी खिचडी झाली आहे ना भाषांची. आणि ती इंग्रजीचं एवढी दहशत. आणि इंग्रजी थोडं बोलता येणं म्हणजे ते शहाणे समजायला लागलेत आणि मोबाईल आणि टी व्ही आणि असल्या माध्यमांची भाषा, सोशल मीडियाची भाषा इंग्रजी ठेवली आहे आणि प्रगती होते म्हणे. चीनमधलं सगळं सोशल मीडिया चिनीमध्ये आहे, मॅन्ड्रिनमध्ये. कुठं विकसित झाले? जगातला क्रमांक 1चा देश झाला आहे तो उद्योगाच्या बाबतीत. आणि 90% लोकांना स्वतःची घरं आहेत चीनमध्ये. इथं 75% लोकांना घरच नाही आहेत स्वतःची, इंग्रजीच्या नादी लागून. त्यांनी फक्त चिनी भाषेचं केलं. आणि अशी मला तुलना पण नाही करायची खरंच गरज वाटत, पण ते उदाहरण दिलं पाहिजे इथल्या मूर्खांना की तुम्ही केलं काय नेमकं आणि त्याचं खाजगीकरण का केलं? सरकारी शाळा का नाही? आणि मग मराठी शाळा बंद करू का? ते परवडत नाही. तुम्हाला तुमचे भ्रष्टाचार, तुमच्या गाड्यांचे ताफे, तुम्हाला सुरक्षा व्यवस्था, तुम्हाला टोलच्या सुविधा, हजारो कोटीचे तुमचे भ्रष्टाचार, ते परवडतात. आणि मराठी शाळा चालवणं परवडत नाही, तिथं मास्तर ठेवणं परवडत नाही. ढोंग नाही वाटत हे आर्थिक फसवणूक? आणि मग ती आंदोलनं करावी लागतात स्वतःच्या भाषेसाठी. स्वतःच्या भाषेच्या राज्यात स्वतःच्या भाषा जिवंत ठेवण्यासाठी आंदोलनं करावी लागणं याच्यासारखी लाजिरवाणी अवस्था काय आहे? बरं, मतं मागायची, भीक मागायला येतात मतांची, हे तेव्हा मराठीत बोलतात. यातल्या एकाला इंग्रजी येत नाही धडक. तो कोणतरी वकील झालेला असतो काय ते काही, त्याला धड इंग्रजीच येत नाही. त्याला धंद्यापुरतं इंग्रजी येतं फक्त आणि तेवढं पास. आणि बाकीचे जे ठोंबे बसलेत ना, 9वी नापास आणि 5वी नापास, देशाच्या राज्याच्या अमुक मंत्री आणि तमुक मंत्री, त्यांच्या काय, त्यांना मराठीशिवाय मतं मागू शकत नाहीत. पण यांच्या इंग्रजी शाळा आहेत. त्यांच्या काचंडा धरून एकदा विचारलं पाहिजे की भाऊ तुम्हाला तर मग इंग्रजीतलं एक वाक्य धड येत नाही आणि तुमच्या इंग्रजी शाळा धंदा करता. आणि मराठी शाळांमध्ये कोण नाही आहेत आणि मग महानगरपालिकेच्या शाळा, जेडपीच्या शाळां काय जातवा ते
जातवादाचा नवा प्रकार आहे हा. खाजगी शाळा त्या चकाचक असणार, त्या नुसत्या चकाचक असणार. तिथं अक्कल शून्य लोक बसलेले आहेत. बरं, त्यांना पगार सुद्धा देत नाही ते विना अनुदानितवाले लोक. धडके पगार नाहीत, अर्धवट पगारावर शिकवतात. त्या मास्तरांचे हाल बघा, त्याच्यावर लक्ष आहे का कोणाचं? हे मोठमोठे पुढारी स्वतःच्या नावाने शिक्षण संस्था चालवतात. त्यांच्या मास्तरांना एकदा विचारा. ते नगर जिल्ह्यात PhD हिंदी PhD झालेला आमचा माणूस आहे एक. 20-25 वर्ष तो 7,000 पगारावर. आणि पुढारी मोठा, राज्याचा विकास करायला निघाला. स्वतःच्या मास्तरला 7,000 हिंदी PhD मास्तरला 7,000 रुपये पगार वर्षानुवर्ष. आणि पुन्हा प्रचाराला वापरायचं, घाणेरडं काहीतरी करायचं. यांची कामं काय तर पुढाऱ्याला निवडून आणायला प्रचार करत हिंडायचा आणि पगार 7,000 रुपये. PhD डॉक्टरला 7,000 रुपये पगार 25 वर्ष. आणि हे देशाचा विकास करायला निघालेत आणि राज्याचा विकास आणि समाजाचं भलं. या पुढाऱ्यांच्या शाळा पहिल्यांदा बंद करा ना तुम्ही. पुढाऱ्याला शाळा काढता येणार नाही, पुढाऱ्यांच्या नातेवाईकांना शाळा काढता येणार नाही. हे केलं पाहिजे. शिक्षणाचं पूर्णपणे राष्ट्रीयकरण किंवा राज्यीयकरण झालं पाहिजे. सरकारनं सगळ्या शाळा चालवल्या पाहिजेत. मग ते कुठल्याही भाषेतले असोत वाटल्यास ती तडजोड करायला तयार आहोत. आणि सरकारनं अधिकाधिक अर्थव्यवस्थेतलं अधिकाधिक वाटा शिक्षणाला दिला पाहिजे. मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य ही देशाची गरज आहे. तेवढा कर आणि तेवढा पैसा देशात समाजात असतोच. या पुढाऱ्यांचे भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार, त्यांना सोयी सुविधा, तो खूप वेळा बदल्या झालेला प्रामाणिक अधिकारी म्हणे, त्याला खूप सारख्या वर्षात 3-4 बदल्या, आणि त्याचं बदल्यांचं रेकॉर्ड झालं. त्याचे पुण्यातले पराक्रम आहे काय एकदा. त्याला 2 का 1.5 लाखाचं भाड्याचं घर पाहिजे होतं. घेतलं त्यानं. 4 खोल्यांच्या साध्या घरात राहता येत नाही 5-10 हजार रुपये भाड्याच्या. मोठा अधिकारी झाला म्हणजे काय उपकार झाले. त्याला 1.5-2 लाखाचं घर भाड्याचं. ही सगळी अर्थव्यवस्था सुद्धा गुंतवून टाकली आहेत. आणि अर्थव्यवस्थेत बजेट नाही म्हणे. शिक्षकांच्या भरत्या झालेल्या नाहीत, प्राध्यापकांच्या भरत्या झालेल्या नाहीत. 1-2-4 हजारचा कोटा काढतात, त्यातही पैसे घेतात. त्याचे रेट इतके आवड हवेत ना, आणि मंत्री पैसे खातात त्याचे. शिक्षक भरती उघड सत्य आहे, गुपित सत्य वगैरे नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे. काय शिकवणार बोडकं. 1 कोटी 2 कोटी असली 1.5 कोटी एक कॉलेजच्या प्राध्यापकांना भरती व्हायला, आणि परमनंट करणार नाहीत पुन्हा. कायमस्वरूपी नोकरी नाही. राहा अंतरी आणि करा सह्या वेगळ्या पगारावर, पगार वेगळा. या शिक्षण व्यवस्थेबद्दल कोण बोलणार आहे? झेडपीच्या शाळा, महानगरपालिकांच्या शाळा, आणि मग ते खाजगी शाळा, ते तथाकथित इंटरनॅशनल स्कूल. गल्लीत कुत्रं विचारत नाही, मुतायला येत नाही यांच्या शाळेवर. त्या इंटरनॅशनल स्कूल्स आणि त्या पुढाऱ्यांच्या, गावठाड पुढाऱ्यांच्या, ज्यांना भाषा हा शब्दसुद्धा नीट लिहिता येत नाही, स्वतःचं नाव नीट लिहिता येत नाही, स्वतःची सही मराठीत जमत नाही, असल्या टोणग्यांच्या शाळा. ते हे काय घाणेरडं राजकारण आहे? हे आधी बंद करावं लागेल. आणि ती इंग्रजीची दहशत आहे ना पालकांवर बसलेली. पालक हे आपले मूर्खच आहेत. आपण मराठी शिकलोय तर आपलं काही हाल झाले नाहीत. आपण आपल्या कष्टावर जगलो, भाषेवर जगलो, आणि भाषा कष्टाला उपयोगी पडते तर त्या परिसराचीच भाषा उपयोगी पडते. यांना आपल्या सगळ्या पोरांना इंग्रज करायचंय. जाऊन इंग्लंडचे पंतप्रधान होणार तुमची पोरं. इथंच मारायचं, इथंच राबायचंय. सगळे कुठं परदेशी जाणार आणि परदेशी संधी मिळतील म्हणे. 144 कोटीचा देश आहे. 144 कोटी युरोप आणि अमेरिकेत जाऊन राहणार आहेत का काय? इथल्या लोकांनी काय करायचं? मूर्खासारखं ते आकर्षण वाढवून ठेवलंय परदेशाचं. इथं सुविधा निर्माण करता येत नाही ती पोरं उभी राहण्याचं, जगण्याचं. जाळा करून ठेवलंय, घाबरून टाकले. आणि पोटाची भीती आहे मूळची. पोटाच्या भीतीनं मारली भाषा. आणि पोटं तर तशीही भरता येतात ना. कष्ट केले की कुठेही भरता येतात. आणि कुठल्या तरी खुर्चीत जाऊनच बसून पोटं भरता येतील. कष्ट करा रस्त्यावरचे. कष्टाचे इतके अब्जावधी प्रकार पडले जगभर. त्यातलं ते नाही. तुम्ही शिकायचं, शिक्षणानंतर नोकरी मिळालीच पाहिजे.
मी ज्या विषयाची पदवी घेतली त्यातली नोकरीच मिळाली पाहिजे. आणि तुझ्या पदवीचं ज्ञान म्हणून उपयोग कर ना. त्या तुझ्या विशिष्ट क्षेत्रातल्या पदवीचा दुसऱ्या क्षेत्रात काय उपयोग होतो? शेतीत काही उपयोग होईल का? कारागिरीत काही उपयोग होईल का? पशुपालनात काही उपयोग होईल? ज्ञान म्हणून तिथं आहे ना. ते बथ्थड बैलं जन्माला आणलीत घाण्याची, की ज्या विषयाची पदवी आहे त्याच विषयात नोकरी नाही मिळाली तर मी काही करणार नाही आयुष्यभर, रोजगाराच्या बाबतीत ब्रह्मचर्य राहीन कायम. असलं काहीतरी चालू आहे. तर हे थांबवलं पाहिजे. ही दहशत आहे ना इंग्रजी भाषेती, आणि त्या दहशतीखाली समाजाला ज्यांनी गंडवलं, समाजही गंडला, त्यातनं बाहेर आणलं पाहिजे. इंग्रजी नाही आलं तर मरत नाहीत माणसं, आणि जगातले सगळे लोक इंग्रजी बोलत नाहीत. जगात सगळे लोक इंग्रजी बोलत नाही. शेकड्यांनी भाषा आहेत आणि त्या भाषांमध्ये रोजगार आहे. दुसऱ्या भाषा शिका की, अरेबिक शिका, जा. त्या मुस्लिम देशांमध्ये नोकऱ्या आहेत. जपानी शिका, चीनी शिका ना, मॅन्ड्रीन, नोकऱ्या आहेत ना. बरं, त्यांच्याशी इथं राहूनही संपर्क करता येईल. जगातल्या सगळ्या भाषा शिका ना. ती इंग्रजीची काय दहशत बसवली आहे? आणि इंग्रजीचं द्वेषबिष नाही करत आहोत. इंग्रजी यायला काही हरकत नाही बरं का, पण ती अर्धवट नको. त्याची मुळं कळणार आहेत का तुम्हाला त्या भाषेची? तर हा त्यातला एक मुद्दा होता. आणि या मुद्द्यांवर बोलत राहू. मी म्हणालो दीर्घ व्हिडिओ, पण आपण तुकडे तुकड्यांनी करू. एक एक मुद्दा. पुढं मला जातीवर जायचं आहे. जातींचे थेट उल्लेख करून बोलायचं असं ठरलं आहे आत्ता. अतिशय लख्खपणे बोललं पाहिजे, कारण आम्ही ते उल्लेख टाळत आलो. माणूस आहोत आणि भारतीय आहोत, तर आपण या गोष्टींचा उल्लेख नाही करायचा. कोणाला शिव्या नाही घालायच्या, कोणाला नावं नाही ठेवायची. खाजगीत बोलत राहिलो, पण जाहीरपणे नाही. पण आता ठरलं, आपल्या भारताचं वास्तव मांडायचं असेल तर धर्मवास्तव आणि जातवास्तव आहेच आहे, आणि त्याचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, भाषिक असे परिणाम आहेत. ते याच्यावर बोललं पाहिजे. तर मी असं करतो, एकाच व्हिडिओ दीर्घ बोलण्यापेक्षा थोडं थोडं बोलत जाऊ, मांडणी करू. बऱ्याच सिरियला राहिल्यात आपल्या करायच्या, विषयांतर होतात, धावपळी आहेत, जगण्याच्या धावपळी आहेत, अजून पळत राहतो. आता एका खेड्यात बसलो आहे. रात्री दाट थंडी पडते, आत्ता गरम होतं इथं, आणि पंखा नाही लावला, पंखा डोक्यावर आहे. याचं खरं कारण मग ते व्हिडिओत आवाज येतील, आणि आपलं गावठी व्हिडिओ चालू आहेत. माझ्याकडे सुविधा नाहीत कुठल्या, आणि ते गरज नाही वाटत. बोलणं महत्त्वाचं वाटतं. जसं जसं कळेल लोकांना, जसं जसं ऐकतील लोक, त्याला लाईक किती येईन, कमेंट्स किती येईन, कमेंट करा असं सांगत राहतो. पण लोक आपले संवादाला तयार नसतात. ते काहीतरी एकतर खुच्चडपणे ते खान आडनावर काहीतरी करायला पाहतात, आणि ते विशेष ब्राह्मणच असतात. ते काड्या करायला पाहतात. त्यांना खान बोलतोय मराठीत हे नाही चालत, आणि बहुजन आपले सहमत, छान वाटलं सर वगैरे असं काहीतरी बोलतात. आणि ते काहीतरी त्या कमेंटवर चर्चा होत राहणं. काही प्रश्न असतील तर विचारा असं म्हणत राहिलो, कारण मी जिवंत आहे तर वरच उत्तरं देऊ शकेल. हे व्हिडिओ राहतील जिवंत कदाचित, पण प्रत्यक्ष तुम्हाला प्रश्न पडतात आणि तुमच्या माझ्यात संवाद व्हावा असं वाटत असेल तर कमेंट करणं आणि त्यातनं काही प्रश्न विचारणं, मुद्दे मांडणं. तुम्ही याला पूरक मुद्दे मांडू शकता, त्यांचंही स्वागत आहे. फक्त कृपया ट्रोलिंग टाळा, कारण ट्रोलिंगचा मला भयंकर राग आहे, आणि मग मी शिव्या पण देतो. मला खूप शिव्या येतात, 7 भाषांमधल्या शिव्या येतात, आणि मराठीतल्या तर फार सुंदर येतात, झणझणीत, ज्या मी दिलेलं नाहीत आजपर्यंत थेट जाहीर. तर तेही द्यायला शिकेल मी. ट्रोलिंग नाही करायचं. ट्रोलिंग ही घाण विकृती आहे. तुम्ही संवादी व्हा. तुम्हाला पटत नसले मुद्दे तरी ते शांतपणे, सौम्यपणे मांडा. आपण दुरुस्ती करून घेऊ. मी काही ज्ञानी नाही, चुका होऊ शकतात माझ्याकडनं. या जगात ज्ञानी अंतिम कोणीच नसतं. ज्ञान ही पुढं धावणारी गोष्ट असते. माणूस मागं धावत राहतो, एकदा माणूस मरतो आणि ज्ञान तसंच पुढं धावत राहतं. ज्ञान ही आवाढव्य गोष्ट आहे, खूप आवाढव्य गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला ज्ञानी समजून मला अक्कल शिकवायला येऊ नका. मी तुम्हाला अक्कल समजून ज्ञान शिकवायला आलेलं नाही. आपल्या संवाद होणं आणि संवादातनं समाजाचा विकास होणं, काही मुद्दे मिळाले तर घेणं, असा हे व्हिडिओ करण्याचा हेतू आहे. त्यामुळे ट्रोलिंगचं स्वागत अजिबातच नाही, पण संवादाचं स्वागत आहे, कारण ते समाजाला विकसित करायला उपयोगी पडेल. मी नसणार, व्हिडिओ असतील, पण तुमचं ते कमेंट्ससुद्धा राहतील. तुम्ही पण मारणार, आणि तुम्ही किती घाण होता, तुम्ही किती विकृत होता, मानसिकतेनं किती बेकार होता, याचे ते पुरावे राहणार. त्यामुळे ट्रोलिंगमधनं बाहेर या, संवादाला या, कारण देश आणि समाज, या जगातला समाज अख्ख्या आपल्याला विकसित करायचा आहे. तो शांतपणे आणि संवादीपणे, चिडखोर भाषेत बोलू आपण,
पण चिडखोर भाषेत ट्रोलिंग नको. राग काढू, पण रागाला विकृतीचा वास नको. धन्यवाद.